हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत हरभऱ्याच्या पानांची भाजी। सध्या जसा हिवाळा आहे तर हिवाळ्यामध्ये सहज उपलब्ध होणारी ही भाजी आहे। तर मी सर्वप्रथम ही भाजी घेतली आणि त्या भाजीला स्वच्छ धुतलं। मला जसं की साफ केलेलीच भाजी मिळालेली होती, त्यामुळे मला काही फारसं निवडावं नाही लागलं त्याच्यामध्ये। तर मी ही प्रथम भाजी घेऊन पाण्यामध्ये भिजवली। पाण्यात भिजवून चांगली 2 ते 3 पाण्यामध्ये तिला धुतली, जेणेकरून त्याच्यावर फवारणी केलेलं सगळं काही निघून जाईल या हेतूने। त्यानंतर मी इथे थोडंसं लसूण घेतलेले आहे ठेचून, थोड्या हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे आणि शेंगदाणा घेतलेला आहे। शेंगदाणे मी भाजून घेतले, तर त्या शेंगदाण्याचं मी कूट वापरणार आहे याच्यामध्ये। चला तर मग आपण बघूया आता रेसिपी। सर्वप्रथम मी गॅसवर कढई ठेवली। कढईमध्ये अगदी थोडंसं 1 ते 2 चमचा एवढं तेल घेतलं आणि त्या तेलामध्ये पहिल्यांदा जिरे ॲड केले। जिरे थोडेसे तडतडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मग मी लसूण ॲड केला। लसणाचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत त्याला फ्राय केलं। त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड केली। हिरवी मिरची मी साधारणतः 3 मिरच्या घेतल्यात। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तिखटासाठी कमी जास्त करू शकता मिरचीचं प्रमाण। ह्या सर्व गोष्टी मी चांगल्या परतून घेतल्या मध्यम आचेवरती आणि त्यानंतर मग मी याच्यामध्ये हरभऱ्याचा पाला होता तो ॲड केला। हरभऱ्याचा पाला ॲड केल्याच्यानंतर गॅसची फ्लेम तुम्ही थोडी वाढवू शकता, जेणेकरून ती भाजी आकसली जाईल। आणि जशी जशी भाजी आकसली जाते तसं तसं तुम्ही थोडं थोडं करून त्या भाजीला त्याच्यामध्ये ॲड करत जावा। पालेभाजीमध्ये मी शक्यतो मीठ सगळ्यात शेवटी टाकते, त्यामुळे मी मीठ आत्ता टाकणार नाही आहे। आणि ही भाजी मी झाकून थोडा वेळ शिजायला ठेवली। थोडं 5 ते 10 मिनिटांनंतर गॅसची फ्लेम कमी करून हे झाकण उघडलं आणि भाजी थोडी 70-75% शिजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला। शेंगदाण्याचा कूट टाकल्याच्या नंतर मला थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करावंसं वाटलं, कारण मी ही भाजी भाकरीसोबत प्रेफर करणार आहे। त्याच्यामुळे मी थोडंसं 1 कप याच्यामध्ये पाणी टाकलं। पाणी टाकताना शक्यतो तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता, जेणेकरून तुमच्या भाजीची चव बिघडणार नाही। आणि त्यानंतर पुन्हा थोडीशी ती भाजी ढवळून त्याला झाकून ठेवलं। एक साधारण 5 ते 7 मिनिटांनंतर एक चांगली दणकून वाफ आल्याच्यानंतर मी याच्यामध्ये मीठ ॲड केलं, जे की मी भाजी शेवटी टाकते मीठ। आता भाजी आकसली गेलेली आहे, त्याच्यामुळे एक अंदाज येतो मिठाचा, त्यामुळे मी शेवटी ॲड केलं आणि झाकून पुन्हा ही भाजी ठेवली। अजून एक वाफ आल्याच्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली। आता खाण्यासाठी तयार आहे हरभऱ्याच्या पानांची भाजी। ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबतही खाऊ शकता। ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा। थँक्यू।